नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आजचा जो प्रवास असणार आहे आपला थोडासा वेगळा असणार आहे। थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा प्रवास कोणता असणार आहे। आपला प्रवास असणार आहे कोल्हापूर पासून नागपूरला धावणारी थेट रेल्वे सेवा म्हणजे नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस या ट्रेनचा आपला प्रवास होणार आहे, ते पण बडनेरापर्यंत म्हणजेच अमरावती। गेल्या वेळेस जो आपण प्रवास केला होता महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूर पासून थेट कोल्हापूर पर्यंत वाया मालेगाव पुणे मार्गे, ते पण जनरल डब्यामधला प्रवास। आजचा आपला असाच काहीतरी प्रवास असणार आहे। परभणी हिंगोली करत गाडी अमरावती पोहोचणार, म्हणजे हा जो मार्ग आहे ना पूर्णपणे युनिक असणार आहे। तर कोल्हापूर जंक्शनला मस्तपैकी असा स्टे झालेला आहे। इथे डॉर्मेटरी रूम मिळते। तुम्ही जर कधी प्लॅन करत असाल सामूहिक शयन कक्षा या ठिकाणी स्टे करू शकता। ट्रेनला वेळ असेल 12 तास 24 तास, त्याच्यानुसार रेट पण दिलेले आहेत। वेळेनुसार तुम्हाला चार्जेस पण आकारले जातील। 12 तासासाठी 90 रुपये, 24 तासासाठी 150 रुपये। आता आपण कोल्हापूर जंक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राला हा शेवटचा पॉईंट बनू शकतो जिथून रेल्वे सोडतात किंवा रेल्वे इथपर्यंत येतात। मस्तपैकी असं सकाळ सकाळ नाश्ता वगैरे झालेला आहे। तसंच कोल्हापूर जंक्शनला लागूनच एक छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं, त्याचं पण दर्शन वगैरे मस्तपैकी असं झालेलं आहे। जसं की मी तुम्हाला म्हणलो होतं, आता आपला जो मार्ग आहे थोडासा वेगळा असणार आहे। परभणी हिंगोली मार्गे कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस त्या ट्रेनचा जो टायमिंग आहे तो 1:15 वाजता कोल्हापूरवरून। तर फायनली मित्रांनो ट्रेन फलाटावर आलेली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आपला डबा येतो S6 मध्ये, सीट नंबर 39। गाडीचा नंबर आहे 11404। आपली जी सीट आहे ती स्लीपर आहे आणि बुकिंग ऑलरेडी केलेलं आहे। यावेळेस माझा प्लॅन होता की AC वगैरे बुकिंग करायचा, पण पावसाळी सीझन असल्यामुळे म्हणलं स्लीपरच पकडूया, सगळ्यात बेस्ट राहील। तर प्रवास सुरू करण्यापूर्वी 2 बॉटल आपण पाण्याचे घेतलेले आहेत। 15 रुपयाला एक बॉटल, 2 बॉटल 30 रुपये। तर मंडळी तुम्हाला जनरल डब्याचा प्रवास दाखवलाय, आता तुम्हाला प्रवास दाखवणार आहे स्लीपर डब्याचा। बऱ्याच जणांची कमेंट होती की दादा तुम्ही बसचे ब्लॉग बनवा, आणि आपला जो मेन फोकस आहे तो बसवरच आहे, पण कधीतरी ठीक आहे ना रेल्वेचा प्रवास पण काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं ना। आजच्या जेवणासाठी आपण मागवलंय मिरज जंक्शन पासून 3 आयटम। तडका वेज थाळी 150 रुपयाची, तवा रोटी 2, वेज दम बिर्याणी 195 रुपये। तर मंडळी कोल्हापूरवरून आपली ट्रेन रवाना झालेली आहे नागपूरच्या दिशेने। बरोबर आपली ट्रेन ऑन टाइम सुटलेली आहे 12:48 तर चला मंडळी मस्तपैकी अशा आगळ्या वेगळ्या प्रवासाला सुरुवात करूया कोल्हापूर पासून। बघूया आजचा आपला प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। कोल्हापूरवरून आपली ट्रेन पोहोचली आहे तासाभरात मिरज जंक्शनला। जवळपास 47 किलोमीटरचं अंतर होतं कोल्हापूरपासून। आणि ही जी ट्रेन रूट कव्हर करते कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत तब्बल 1040 किलोमीटरचा आपण प्रवास करणार आहे कोल्हापूरपासून बडनेरापर्यंत। या प्रवासाचा जो अंतर आपला होणार आहे तर 870 किलोमीटर। मिरज जंक्शनला आपल्या गाडीचा 15 मिनिटासाठी होल्ट झालेला आहे। आणि पार्सल वगैरे मागवलेलं आले का अजून? बुक झालं की म्हणून म्हणलं होतं पेमेंट नंतर करा, नाहीतर विषय पण होतं परत कॅश ऑन डिलिव्हरी। यार पार्सल मागवलं होतं भूषण भाऊनं काहीतरी म्हणलं, पण फूडवाला अजून काय आलाच नाही। फायनली फूडवाला आलेला आहे। ऑर्डर डन बघा। तर ऑर्डर आलेले आहे ऑन टाईम। आपली जी ट्रेन आहे ती 20 डब्यांची ट्रेन आहे। त्याच्यामध्ये 10 स्लीपर, 5 AC, 3 SLR आणि 2 जनरल। या रूटवर 2 डिव्हिजन येतात, मध्य रेल्वे आणि साऊथ रेल्वे। मिरजला रेल्वेला इंजन जोडायचं काम चालू आहे। त्याच्यानंतर मग पुढं कुठंतरी अजून एक इंजन चेंज होणार आहे। 2 व्हरायटीचे फूड आहेत, तडका प्युअर व्हेज। ही जी प्लेट आहे ती 150 रुपये थाळी आहे। त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहे सांगा बरं भूषण भाऊ? 3 चपाती, व्हेज पुलाव, 2 गुलाबजामुन, पनीर मसाला, सलाड, कांदा लिंबू, गोडी डाळ, मटर घातली आणि आपले कोशिंबीर। एक आपण व्हेज बिर्याणी मागवली, 2 एक्स्ट्रा चपाती। आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल आपले पॅसेंजर यात्रेत त्यांनी आपल्याला कोल्हापूरची स्पेशल आळूवडी त्यांनी दिलेली आहे। कोल्हापूरची आळूवडी नाही, आळूवडी कुठली? कोथिंबीर वडी। तर हेच म्हणावं लागेल कोल्हापूरचं प्रेम। पाहू शकतो कोल्हापुरी पाहुणचार आपण हे ट्राय करूया। पनीरची भाजी आणि मटरची भाजी इथे टेस्ट केली आहे। सगळ्यात जास्ती जी भाजी आवडली, दोन्ही पण बेस्ट आहेत, सगळ्यात बेस्ट आहे कोथिंबीर वडी।
मला आवडली. तर या मंडळी मस्तपैकी असं व्हेजिटेबल जेवण करण्यासाठी आता आम्ही पण एन्जॉय करतोय. तुम्ही पण हा प्रवास एन्जॉय करा. इकडेच आहे बरोबर आहे. बापरे, जतला गाडी आली 3:30 वाजता. 20 मिनिटं झाले गाडी इथेच अजून थांबली. कारण हे सिंगल ट्रॅक असल्यामुळे पुढून येणारी जी ट्रेन आहे ना ती पास होऊ शकत नाही, त्यामुळे स्टेशनवर थांबलेली आहे. माल वाहतूकवाली ट्रेन आहे. 1 तास झाले इथे ट्रेन थांबली होती. तर 2 ट्रेन पास झालेत. आता ही दुसरी ट्रेन आहे परळी पुणे. त्याच्यानंतर आपली ट्रेन इथून सुटते. कोल्हापूरवरून 153 किलोमीटर अंतर गाठत आपली ट्रेन पोहोचलेली आहे 4:53 बरोबर 4 तासाचा जर्नी आपला कंप्लीट झालेला आहे सांगोल्यापर्यंत. आणि आपली जी ट्रेन आहे ती 1 ते 1.25 तास थोडीशी डिले आहे. कारण तुम्ही बघितलं असेल 2 ट्रेन क्रॉस झालेले आहेत. रेल्वे काय एवढी भरल्यासारखं वाटत नाही, कारण जनरल डब्याकडे अजून गेलोत ना आम्ही. अशा प्रकारचं हे रेल्वे जंक्शन आहे. जे ते पलीकडे गेलात तर तुम्हाला बस स्टँड वगैरे लागला. आता आपली गाडी हलते इथून. ट्रेनची मजा ना भाई काय ओव्हर आहेत. बोरिंग पण होतं मध्ये मध्ये. या रोडवर बघण्यासारख्या अशा काही गोष्टी मिळल्या नाहीत अजून बघण्यासारख्या. बघूया पुढे काय होते. अजून आपला बराच लांब प्रवास आहे. चला आता आपली सीटवर बसूया. मस्त असं प्रवास आहे. माझं साऊंड असताना ते कॅमेरा हे बापरे, खतरनाक गर्दी पंढरपूर जंक्शनला. अरे रे 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 रे, आता कुठे गर्दी व्हायला लागली ना, त्यामुळं बरं वाटतंय. कारण खूप बोरिंग प्रवास होत होता. पंढरपूर जंक्शनला एवढे प्रवासी आहेत ना, ट्रेन फुल गच्च भरण्याच्या मार्गावर आहे. इतकी पॅक होणार आहे ट्रेन पंढरपूरला. इथं मला वाटत ना बसायला वगैरे जागा मिळेल. आषाढी वारीची अजून वारी संपली नाही, पण मोठ्या प्रमाणात वारकरी भक्त आहेत तिथे. आता विदाऊट रिझर्वेशनवाले बरेच प्रवासी असतील, कारण त्यांना फक्त तिकीट मिळतं. म्हणजे जे जनरल डब्यातलं जे तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे तुम्ही प्रवास करू शकता. सीट बुकिंग केल्याचा हा फायदा होतो. या बस स्टँडवरून आपण बरेच असे प्रवास केलेले आहेत पंढरपूरच्या बस स्टँडवर. थोडाफार थकवा जाणवायला लागलाय, त्यामुळे आपण थोडासा मूड फ्रेश होण्यासाठी 1 कप चहा. ओ भाव अंतरीचे हळवे जसे जुई ₹10 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलेलो कोरडवाडी
जंक्शन कोडवाडीला ट्रेन पोहोचण्याचा टायमिंग आहे तो 5 वाजता. तर आता गाडी 1 तास डिले. तर आपली गाडी जी पोहोचली ती 6 वाजता. काय कंडिशन झाले. कुठे जायचं तुम्हाला? परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. कोर्डवाडीला आपली ट्रेन पोहोचलेली बरोबर 6 वाजता. आणि कोर्डवाडी हा मेन जंक्शन आहे जिथून 4 लेनचा प्रवास चालू होतो. म्हणजे मुंबईवरून जी ट्रेन येते ती डायरेक्ट सोलापूरला. आता आपण ज्या दिशेने आलोय मिरज, सांगोला, पंढरपूर. आता आपण चाललोय बार्शी, धाराशिव, लातूर. आपण त्याला एक चौफुला म्हणू शकतो. इथून 4 दिशेंना ट्रेन धावतात. सकाळपासून प्रवास करून येण्यासारख्या तोंडामध्ये बस स्टँड येते. कारण आपले जे जास्तीचे प्रवास आहेत ते बस स्टँडवरचे. भूषण भाऊच्या सोबती पण आपण प्रवास करतोय. गेल्या वेळेस आपण रिसेंटली ब्लॉक केला होता, पाहिला असेल. रेल्वेचा आपला रेल्वेचा महाराष्ट्र एक्सप्रेस. महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणजे आतापर्यंत जे आम्ही बसने रूट केलेत विदर्भ, मराठवाडा, ते आता प्रत्यक्षात रेल्वेमधून बघणार. काय बोलता राव? तर एक गोष्टचं वाईट वाटलं की हे सगळे रूट लातूर लोड नंतर म्हणजे परळी, वैजनाथ, परभणी, पूर्णा रात्रीच्या मिळणार. हरकत नाही. जसं आमच्याकडून जेवढे शक्य होते रेल फॅनिंग तेवढं आम्ही नक्की करू. लांब प्रवास म्हणला की रात्री येणार. असं नाही की सगळ्यांना रात्रीचा प्रवास आवडतो, पण आम्हाला मात्र दोन्ही आवडतो. दोन्ही आम्हाला काय कॉम्बो, एकदम कॉम्बो. तर मंडळी आपल्या ट्रेननं टायमिंग कव्हर केलेलं आहे. जशी ही ट्रेन धाराशिव नंतर पळाली ना, अक्षरशः ट्रेननं टाइम कंप्लीट केलाय. या ठिकाणी जी ट्रेन पोहोचली ती 9:20 आणि ऑफिशियल पोहोचण्याचा जो टायमिंग आहे लातूर रोडला 9:30. 10 मिनिटं लवकर गाडी आली. लातूर रोडला आपली गाडी जी थांबणार आहे ती 10 मिनिटासाठी, कारण इथे इंजिन चेंज होणार आहे. गाडी आता अशी धावत होती ना, आता गाडी रिटर्न धावणार आहे. प्रवाशांची अक्षरशः तुडुंब गर्दी झालेली आहे गरमागरम राईस खाण्यासाठी. 40 रुपयाला एक प्लेट आहे. तर म्हणलं आधी होऊ द्या यांचं, त्याच्यानंतर निवांत घेऊया. या रोडवर आतापर्यंत जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, कोल्हापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव आणि आता लातूर. तर असे टोटल 5 जिल्हे या गाडीने आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. भूषण भाऊला म्हणलं मस्तपैकी असा खमंग वास सुटला तर एक राईस प्लेट घेऊन जाऊ द्या. आहे का राईस? गरमागरम घरगुती खिचडी भात. 2 प्लेट राईस वगैरे मागवलेला आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीचे राईस आहे गरम मध्ये. बघूया खाऊन कसा आहे ते, पण मस्त आहे. तर मंडळी ही जी ट्रेन धावते ती आठवड्यातून 2 वेळा, सोमवारी आणि शुक्रवारी. नागपूरवरून ही जी गाडी सुटते ना ती बुधवारी आणि शनिवारी ऑपोजिट. म्हणजे जशी गाडी जाते त्याची गाडी दुसऱ्या दिवशी रिटर्न येते. आठवड्यातनं 2दा सुटते ही गाडी. या ठिकाणी अजून एक ट्रेन पोहोचलेली आहे, पुणे, बारामती, दौंड, निजामाबाद. तर अशी काय गाडी आहे, पुणे निजामाबाद गाडी आहे. कुठले आपण? परभणी. आता कुणीकडे? पंढरपूरला. या ट्रेन मधून चाललाय तुम्ही? देवदर्शन असंच चाललं तुम्ही? बरं, असंच चाललं काय? बाय म्हणजे मुक्काम वगैरे कसं असणार तुमचा? का लगेच फिरणार माघारी? लगेच माघारी. या जर्नीचा एक्सपिरियन्स बघायचा म्हणलं ना, कोल्हापूरवरून नाही तर पंढरपूरवरून जास्त मजा आली. ज्याच्यामध्ये तुमचा विरंगुळा आणि एक्साइटमेंट वाढते ना, ते महत्त्वाचं आहे. कोल्हापूरपासून जवळजवळ आपला जो जर्नी झालेला आहे टोटल 420 किलोमीटर. अजून आपल्याला इथून जर्नी कव्हर करायचा आहे. अमरावतीपर्यंत म्हणजेच बाडनेरा 470 किलोमीटर. अजून आपल्याला निम्मा प्रवास करायचा आहे. कोल्हापूरपासून लातूर रोडला यायला जवळपास 9 ते 9.5 तासाचा कालावधी लागलेला आहे. चला मित्रांनो, आपली ट्रेन पण हलते आता. फर्स्ट टाइम जे इंजन जोडलं होतं ते मिरजला, मिरज नंतर जे इंजन जोडलं या ठिकाणी लातूर रोडला. लातूर रोड नंतर आपल्याला पुढं इंजन अजून आपल्याला जोडलेलं बघायला मिळेल परळी साईडला. तर
तर मंडळी रात्रीचे जवळजवळ 12 वाजत आले. आपण पोहोचलोय 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ या ठिकाणी. बरोबर आपली ट्रेन पोहोचलेली आहे. परळी वैजनाथचं असं काहीसं जंक्शन आहे. रात्रीचे जवळजवळ 12 वाजलेले तुम्ही पाहू शकता. 12 वाजण्यासाठी 4 मिनिटं बाकी आहेत. परळी वैजनाथवरून पण आपण रूट केला होता. आय थिंक बसचा व्हिडिओ होता तो. परळी वैजनाथ ते पंढरपूर, त्याच्या आधी जो प्रवास केला होता त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ, म्हणजे 2 ज्योतिर्लिंग देवस्थानांना जोडणारा मार्ग. आणि पावसाला अशी मुसळधार सुरुवात झाली ना, तर एकदम जबरदस्त असा पाऊस पडलेला आहे मराठवाड्यामध्ये. खिडक्या वगैरे एकदम फुल पॅक लावलेल्या आहेत, कारण पावसाचं जे पाणी आहे ते आतमध्ये येते. परळी वैजनाथ नंतर थोडीशी झोप घेतोय आपण इथे. आणि या ठिकाणी परत एकदा आपलं इंजन चेंज होतंय. त्याच्यानंतर जे इंजन चेंज होणार आहे ते अकोल्यामध्ये. परत आता इंजन लावणार ते थेट या दिशेने जाणार. माझा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला शेअर करणार आहे. जी जनरल डब्यामधून आपण जो प्रवास केला होता ट्रेनचा, स्लीपर डब्यामध्ये एवढं काही आपल्याला वर्दळ बघायला भेटली नाही जेवढी जनरल डब्यामध्ये वर्दळ असते. तर बऱ्यापैकी असा कम्फर्ट झोन होता स्लीपर मध्ये. आता त्याच्यानंतर तुम्हाला AC आणि 2 AC टियर प्रवास पण बघायला मिळेल. सुप्रभात मंडळी, आपण पोहोचलोय अकोला जंक्शन. बरोबर या ठिकाणी 6:54 झालेले. यावेळेस पण ट्रेन थोडीशी लवकर आलेली आहे. अकोला जंक्शनचा असा काहीसा परिसर आहे. बरीच अशी ऍक्टिव्हिटी अकोला जंक्शनला तुम्हाला पाहायला मिळते. कोल्हापूर पासून आपला जो जर्नी कव्हर झालेला आहे टोटल 786 किलोमीटरचा. तब्बल अकोला पोहोचायला आपल्याला 18 तास लागलेला आहे. अकोलावरून आपला जो प्रवास राहिलेला आहे बडनेरापर्यंत जवळपास 85 किलोमीटर. बडनेरा पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 2 तास लागतील. स्लीपर कोचचा जो प्रवास आहे एकदम कम्फर्टेबल झालेला आहे. अकोला जंक्शनला आपल्या ट्रेनचं इंजन 4थ्यांदा चेंज होत आहे. फारच गर्दी आहे प्रवाशांची, कारण हे अकोला मधलं मोठं जंक्शन आहे अकोला जंक्शन. बरेच असे ट्रेन बघितलं ज्या कधी कधी लेट होतात, कधी कधी लेट होऊन पण टाइमवर पोहोचतात. त्यातलीच आपली ट्रेन आहे. पंढरपूरच्या आधी 1 तास लेट होती आणि त्याच्यामध्ये ट्रेननं टायमिंग कव्हर केलेलं आहे आणि परफेक्ट टाइमवर ही ट्रेन इथे पोहोचलेली आहे. आपला आता 9 वाजताचा टायमिंग आहे बडनेरा पोहोचण्याचा. टाइमवर वगैरे कव्हर होईल ही गाडी. लक्ष द्या. गाडी नंबर 11404 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वरून. जनरल डब्यामध्ये बघा काय हालत आहे, खतरनाक. आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे. कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस, कोल्हापूर नागपूर, ट्रेन नंबर 11404. तर मंडळी आपला जर्नी कव्हर झालेला आहे कोल्हापूर पासून अमरावती.
बडनेरा जंक्शन पाहू शकता पाठीमागं. अमरावतीमध्ये बडनेरा स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टॉप बरेच आहेत. काही वेळा तुम्हाला सिटी बसेस मिळून जातील इथून. तर आता प्रवासी पाहू शकता आपण सिटी बसेसमध्ये आलेलो. आता इथून जाणार आपण राजापेठ बस स्टँड. तिथे थोडंसं फ्रेश होणार आहे, डॉर्मेटरी रूम वगैरे घेऊन. तर मंडळी आपला जो प्रवास झालेला आहे कोल्हापूर पासून अमरावतीपर्यंत म्हणजेच बडनेरा, तब्बल 20 तासांचा प्रवास. या मार्गावर जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, कोल्हापूर जिल्हा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला आणि अमरावती या 11 जिल्ह्यांमधून आपला प्रवास झालेला आहे. खरं तर कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही जी ट्रेन आहे तब्बल 12 जिल्ह्यांमधून जाते. पण या मार्गावर बघण्यासारखं एवढं काही खास बघायला मिळलं ना आपल्याला, खास करून घाट सेक्शन. तर मंडळी तुम्हाला जनरल डब्याचा आणि स्लीपर डब्याचा प्रवास दाखवलेला आहे. आता जो पुढचा व्हिडिओ येईल ट्रेनवर तो नक्कीच थर्ड AC किंवा 2 AC. आणि हो, ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे, भास्कर कोट, ओम जय भाई, साकिब, जयदीप गांगले, अक्षय ब्लॉग, धनाजी तोरणे आणि नैलेश कुलकर्णी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर लालपरी बसची मेंबरशिप घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.